सदैव साहेबांना दूध नेऊन दिलं ना? तुम्ही सांगितलं तेव्हाच नेऊन दिले. पण काय? साहेब ते दूध पेले नाहीत. रिया मॅडम ते दूध घेऊन गेले, त्या पितील असे म्हणाले. काय? रिया ते दूध? रिया! मम्मा, अगं काय केलंस तू हे? रिया, तू दूध प्यायली नाहीस ना? मी प्यायले नाही हे दूध, पण मी पितच होते, पण तू इतक्यात आलीस आणि दुधाचा ग्लास ढकलून दिलास. What happened, मम्मा? Is there anything wrong? नाही. मग तू असं घाईत येऊन ग्लास का ढकलून दिलास? अगं ते हा सदैव आहे ना, मूर्ख आहे तो. दुधाचा ग्लास असंच उघडा ठेवला होता त्यांनी. मी म्हटलं कचरा पडला असेल, दूध खराब झालं असेल आणि नेमकं तू प्यायलीस तर. अगं मम्मा, पण मी हा दुधाचा ग्लास डॅडच्या रूम मधनं आणलाय. व्हॉट हॅपन मम्मा? काय झालंय? इट्स ओके. हे बघ, मी जरा थकलीये, मी फ्रेश होऊन आले. ओके बरं, मी सहदेवला सांगते हे सगळं साफ करून घ्यायला. ओके आलेस मी. आज हे दूध रिया प्यायली असती तर. अनिरुद्ध राजे, आज पुन्हा एकदा वाचलास तू. But I assure you, next time is going to be the last time. पुढच्या वेळेला मी असं काही करणार आहे की बाबा चहा. विभा, तुला नाही घ्यायचा चहा? नाही हो, झालाय माझा चहा आधीच. अरे हो अभि, तुझ्या मॅगझिनचं कुठपर्यंत आलं? कधी येते कधी बाजारात? काय नाही, सगळं लाईनअप तर झालेलं आहे. आय होप लवकरच. आई बसा ना, मी बघते. नमस्कार. कोण हवंय आपल्याला? मी सुभाष पिंचना भेटायला आलोय. आहेत का घरी ते? हो आहेत ना. बाबा, तुम्हाला भेटायला कुणीतरी आलंय. या ना, आत या. अरे सर, तुम्ही इथे? नमस्कार पेंडसे सर, कसे आहात तुम्ही? काय चाललंय? व्यवस्थित चाललंय माझं. या ना, या, बसा बसा बसा. शमिका, जरा सरांना चहा आणि पाणी आण जरा. हो आणते. नको बाळा, राहू दे. पेंडसे सर, आज मी इथे तुमची माफी मागण्यासाठी आलोय. जे काही घडलं त्यात तुमचा जरा सुद्धा दोष नव्हता हे कळलंय मला. कालच मिस्टर अनिरुद्ध कॉलेजमध्ये मला भेटायला आले होते आणि त्यांनीच सर्व गोष्टींचा खुलासा करून त्यात तुमची चूक नसून त्यांचीच आहे असं सांगितलं. तेव्हा सर, तुम्ही सन्मानाने कॉलेजमध्ये परत यावं अशी सर्व स्टुडंट्स आणि स्टाफची इच्छा आहे. माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही मला माफ करा आणि परत कॉलेजला या. सर, माफी कसली मागताय? ठीक आहे. चला, येतो मी आता.
शंकर शंकर येस मॅडम. हे प्रिस्क्रिप्शन आहे, जरा पटकन जा आणि औषधं घेऊन ये. अनिरुद्ध साहेबांना एअरपोर्टला सोडायचं आहे. माहितीये मला, पण अजून निघायला उशीर आहे. जरा पटकन जा आणि ये. ठीक आहे मॅडम. ऑल सेट. गुड. पटकन कामाला. अनिरुद्ध, बाहेर चाललास ना तू? टेक ऑफ. आता सरळ टेक ऑफ. सॉरी. डॅड प्लीज जाऊ नका डॅड. प्लीज डॅड प्लीज जाऊ नका मला सोडून. डॅड प्लीज. रिलॅक्स, शांत हो. असं निघायच्या वेळेला उगाच रडारड नको. सगळं काही व्यवस्थित होईल. एकमेकांच्या मनामध्ये जे काही गैरसमज आहेत ते सगळे आता दूर होतील आणि सगळे एकमेकांच्या सोबत मिळून मिसळून खुश राहा. ओके डॅड. अशोक, अशोक कंट्रोल. चल, डॅडची फ्लाईटची वेळ झाली आहे आणि आपण जातो ना त्यांना सोडायला. हां चल प्लीज डॅड. देवा, देवा, मला खूप गर्व वाटतो की मी माझ्या डॅडची मुलगी आहे. त्यांनी ज्या काही चुका केल्या होत्या त्याचा पश्चाताप त्यांना झालाय. त्यांनी सगळ्यांची माफी मागितली. बाबांच्या कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपलना सुद्धा सगळं खरं सांगितलं. खरंच ते खूप चांगले आहेत. त्यांचं खूप प्रेम आहे आम्हा सगळ्यांवर. आता फक्त एकदा
एकदा शेवटचं मला त्यांना भेटावंसं वाटतंय रे. खूप खूप आठवण येते मला त्यांची. साहेब पेट्रोल भरायचं राहून गेलं. पेट्रोल भरायचं राहून? अरे ते एअरपोर्टला निघायची वेळ झाली आणि पेट्रोल नाही आहे. आधी चेक नाही करता आलं तुम्हाला? मूर्खपणा. डॅड आय एम सॉरी. शपथ तुम्हाला रिपोर्ट करायचा. डॅड चला मी तुम्हाला माझ्या गाडीने सोडतो. चला. अनिरुद्ध, अनिरुद्ध, अरे काय करू तुझं मी? तुला मारायचे किती प्रयत्न केले मी. प्रत्येक वेळेला वाचलास तू. प्रत्येक वेळेला तुझ्या दुधात विष टाकलं. तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले तरी सुद्धा. आणि आता तर तू निघून गेलास. आता काहीच पॉसिबल नाही. आता काहीच पॉसिबल. अभि तू शमिकाला बाबांना भेटायला जाऊ नको वगैरे असं काही सांगितलंस? नाही तसं नाही आई. मी तिला म्हटलं तुला जो पटेल, तुला जो योग्य वाटेल तोच निर्णय घे. अभि तुला काय वाटतं? शमिकासारखी मुलगी एक सून म्हणून, एक बायको म्हणून काय निर्णय घेईल? अरे ती आपल्या म्हणजे तिच्या सासरच्या लोकांच्या, तिच्या नवऱ्याच्या सुखाचा विचार करूनच निर्णय घेईल ना. अभि असा कसा रे तू? तिच्या मनात आता काय चालल्याचा जरा तरी अंदाज आहे तुला? जरा तरी शोधायचा प्रयत्न केलास तू? ती आता यावेळी कुठे गेली माहितीये? आपल्या बाबांना भेटायला जायचं सोडून ती आता देवळात गेली आहे. अभि का नाही समजून घेतेस तू तिला? अभि तुला माहितीये, मी जेव्हा तिला सांगितलं तू तुझ्या बाबांना भेटायला जा, त्या मुलीने चक्क टाळाटाळ केली. माहितीये का? कोणासाठी? थोडा विचार कर अभि. तिच्या जागी आपली मेघना असती आणि अशा वेळेला नचिकेतनी तिला असं विचित्र उत्तर दिलं असतं तर काय वाटलं असतं तुला? अभिजित, तुझी आई म्हणते ते बरोबर आहे. अनिरुद्ध राजांनी जे आपल्या विरुद्ध केले ते मी कधी विसरू शकत नाही. पण ते माझ्या सुनबाईचे, आपल्या शमिकाचे वडील आहेत हे बघून मी त्यांना माफ केलंय. कारण आपल्या शमिकाने आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणामध्ये तुझ्या बरोबरीने आपल्या सगळ्यांना साथ दिलेली आहे. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाचं भलं व्हावं हा एकच विचार तिच्या मनात नेहमी होता. तिने जाणून बुजून कधीही कोणाला दुखवलेलं नाही. कळलं? नमस्कार आई. बाबा. अरे या. अरे नचिकेत, तू अचानक? मला तुम्हाला एक सांगायचंय. मला US मध्ये जॉब मिळाला आणि हा जॉब मिळवून द्यायला मला अनिरुद्ध सरांनी मदत केली. मेघनाला US ला जायचं होतं आणि तिच्या डोक्यातून ते खूळ काढण्यासाठी मी, अभिजित आणि शमिका आम्ही एक प्लॅन करत होतो. कारण मला US ला जायचं नव्हतं ते आई वडिलांना इथं सोडून. पण ही गोष्ट जेव्हा अनिरुद्ध सरांना कळाली तेव्हा त्यांनी मला तिथं जॉब मिळवून दिलाच आणि आमची चौघांची तिथं राहण्याची व्यवस्था केली. अभिजित, अनिरुद्ध सरांनी हे जे काही केलं ते मेघनाच्या आनंदासाठी, प्रायश्चित्त म्हणून. आणि मला वाटतं की एखाद्या माणसाने आपली चूक कबूल करून माफी मागून प्रायश्चित करण्याची इच्छा असते तेव्हा आपण त्याला माफ करणं हे
मोठेपणाचं असतं, नाही का? अभि, बाप लेकीच्या नात्यात भिंत बनून उभा नको राहूस रे. त्यांची ताटातूट व्हायला कारणीभूत नको ठरूस तू. जर तू असं केलंस तर तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल ही. आई, मला जरी आता असं वाटलं तरी मी काहीच करू शकत नाहीये. अभि, आयुष्यात जेव्हा आपल्यासमोर आपला निर्णय आणि आपली माणसं यामध्ये निवड करायची वेळ येते ना, तेव्हा आपली माणसं सगळ्यात जास्त महत्वाची असतात. पण निर्णय तुझा असेल. तुला काय वाटतं, काय पटतं हे तू ठरवायचंस. पण बाळा, फार उशीर होण्यापूर्वी काहीतरी कर रे. शमिका, आय एम सॉरी. मी जास्त चिडलो होतो. अभि, तू. शमिका, आय एम सॉरी. काय झालंय? तुला तुझ्या डॅड पासून दूर नेण्याचा, तुमच्या दोघांच्या प्रेमाच्या मध्ये येण्याचा मला काही एक हक्क नाहीये. मी चुकलो. आय एम सॉरी. आतापर्यंत तू खूप सहन केलेस माझ्यासाठी. आता नाही. अभि, तू खरं सांगतोस? हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण डॅडना अजूनही भेटू शकतो. चल.